तर दसरा मेळावा म्हणजे अर्थातच महत्त्वाचा एक प्रकारे उत्सव असतो। हा शिवसैनिकांसाठी काय घडतं हे येत्या काळात कळेलच। वळूयात पुढच्या बातमीकडे। अप्रत्यक्षपणे सरकार आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या पाठीशी आहेत का? आयपीएस अंजना कृष्णा आणि अजित पवार यांच्या वादामध्ये जयकुमार गोरे यांनी मोठे विधान केले। कुर्डूमधल्या कारवाई संदर्भात त्यांनी हे वक्तव्य केलं असून ती कारवाई योग्यच असं म्हटलंय। शासनातील कोणीही त्यांच्या पाठीशी राहणार नाही। कुर्डू इथल्या मुरुम उपसा प्रकरणाच्या कारवाईमध्ये महिला आयपीएस अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील फोनवरील संवादामुळे राज्यभर मोठा वादंग निर्माण झाला। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मात्र या प्रकरणात मोठं विधान केलंय। अवैध वाळू अथवा मुरुम माफियांना सोडलं जाणार नाही, हा माझा शब्द आजही कायम आहे। त्यामुळेच कुर्डूमध्ये मुरुम माफियांवरती कारवाई झाली आणि गुन्हे दाखल झाल्याचं सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलंय। एकीकडे आपण पाहिलं होतं, एकीकडे आयपीएस अंजना यांनी ज्या पद्धतीने कारवाई सुरू केलेली होती, अवैध पद्धतीने मुरुम उत्खनन सुरू होतं आणि त्या ठिकाणी तिथल्या उपस्थितांनी अजित पवारांना फोन लावून दिला आणि यावेळेला अजित पवारांशी बोलताना मी तुम्हाला असं ओळखणार नाही, तुम्ही व्हिडिओ कॉल लावाल का, असा त्यांनी सवाल केल्यानंतर अजित पवार यांना मात्र राग अनावर झालेला होता आणि त्यावेळेला तुम पर ऍक्शन होगी असं स्वतः अजित पवार यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर मात्र ज्यांनी फोन लावून दिला त्यांच्यावरच ऍक्शन घ्यावी लागली। च्या विषयावर आपण सातत्याने तो चर्चा करतो। मला वाटतं त्यांनी त्यांची भूमिका दादांची भूमिका मांडलेली आहे आणि तो जो प्रकार झालेला आहे त्याचं समर्थन कधी करत नसतं तर तो गैरसमजातून झालेला प्रकार। काही कार्यकर्त्यांना पटकन फोन लिहून दिला आणि त्यातून नेमका फोन कुणाचा हे समजलं नाही, हाच विषय। याच्यापेक्षा अधिकचा विषय असा कुठला आहे असं मला वाटत नाही। राजकीय भांडवल करायचा प्रयत्न या निमित्ताने केला जातो, पण मी एक सांगतो की इथं बेकायदेशीर व्यवसायाविरोधात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभा आहे। कुठल्याही परिस्थितीत अशा अधिकाऱ्यांचं किंवा कुठल्याही व्यवस्थेवर कुणाचाही दबाव तसा येणार नाही आणि तसा दबाव आला तरी प्रशासनाच्या पाठीशी मुख्यमंत्री महोदय ठामपणे उभे आहेत।